तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रुपाली देवरमणी. इयत्ता 11वी इकॉनॉमिक्स विषयाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. तर प्रकरण 10वा आहे भारतातील आर्थिक नियोजन या पाठाविषयी आपण माहिती पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण प्रस्तावना पाहणार आहोत. नियोजन आयोगाची स्थापना 1950 मध्ये भारत सरकारने केली आहे. पंतप्रधान हे नियोजन आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात आणि नियोजन आयोगामध्ये बँकिंग आलं, वित्त आलं, उद्योग या विविध क्षेत्रात तज्ज्ञ असतात. आर्थिक नियोजनाची रूपरेषा तयार करण्याचे उत्तरदायित्व हे नियोजन आयोगाचं असते. अशा प्रकारे नियोजन आयोगाचा अर्थ आणि व्याख्या सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. पहिल्यांदा तर उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करून नियोजित यंत्रणेद्वारे निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजेच नियोजन, आर्थिक नियोजन होय. उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करून नियोजित यंत्रणेद्वारे निर्धारित उद्दिष्टे पूर्ण करण्याचा एक कालबद्ध कार्यक्रम म्हणजेच आर्थिक नियोजन होय. आता आपण काही अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्या पाहणार आहोत. पहिल्यांदा आहे डॉक्टर एच.डी. डिकिन्सन. डॉक्टर एच.डी. डिकिन्सन असं त्यांचं नाव असून आर्थिक नियोजन म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेची तपशीलवार पाहणी करून त्या आधारावर कोणत्या वस्तूचे किती प्रमाणात आणि कसे उत्पादन करायचे, किती प्रमाणात केव्हा आणि कुठे उत्पादन करायचे आणि त्याचे वितरण कशा प्रकारे करायचे याबाबत महत्त्वाचे निर्णय मध्यवर्ती सत्तेने जाणीवपूर्वक घेणे होय. त्यालाच काय म्हटलं जातं? आर्थिक नियोजन असं म्हटलं जातं. प्राध्यापक डॉक्टर एच.डी. डिकिन्सन यांच्या मते आर्थिक नियोजन म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेची तपशीलवार पाहणी करून त्या आधारावर कोणत्या वस्तूचे किती प्रमाणात आणि कसे उत्पादन करायचे, किती प्रमाणात केव्हा व कुठे उत्पादन करायचे आणि त्याचे वितरण कशा प्रकारे करायचे याबाबत महत्त्वाचे निर्णय मध्यवर्ती सत्तेने जाणीवपूर्वक घेणे होय. श्रीमती बार्बरा उटन यांच्या मते आर्थिक नियोजनाची व्याख्या आपण पाहणार आहोत. तर सार्वजनिक सत्तेने आर्थिक अग्रक्रमांची जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर केलेली निवड म्हणजेच आर्थिक नियोजन होय. सार्वजनिक सत्तेने आर्थिक अग्रक्रमांची जाणीवपूर्वक आणि हेतुपुरस्सर केलेली निवड म्हणजेच आर्थिक नियोजन होय. अशा प्रकारे श्रीमती बार्बरा उटन यांची व्याख्या आता पाहिलेली आहोत. आता आपल्याला आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये पाहायची आहेत. आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्ये पाहायची आहेत. त्यामध्ये पहिलं आहे मध्यवर्ती नियोजन अधिकार. पहिलं काय आहे? मध्यवर्ती नियोजन अधिकार किंवा मध्यवर्ती नियोजन सत्ता याविषयी आपण माहिती पाहत असताना प्रत्येक देशात केंद्रीय नियोजन आयोग असतो व ते आर्थिक नियोजन करतात. भारतामध्ये याला नियोजन आयोग म्हणतात. नियोजन आयोगाला योजना तयार करण्याचा पूर्ण अधिकार होता. म्हणजे नियोजन आयोगाची पुनर्रचना करून 2015 साली नीती आयोगाची स्थापना करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे मध्यवर्ती नियोजन सत्तामध्ये प्रत्येक देशात केंद्रीय नियोजन आयोग असतो व तो आर्थिक नियोजन करतात. भारतामध्ये याला नियोजन आयोग असं म्हणतात. म्हणजे नियोजन आयोगाला योजना तयार करण्याचा पूर्ण अधिकार होता. नियोजन आयोगाची पुनर्रचना करून 2015 साली नीती आयोगाची स्थापना करण्यात आली. पुढचा आहे पाहणी. बघा, नैसर्गिक व मानवी साधन संपत्ती यांची उपलब्धता व उपयुक्तता विचारात घेऊन संपूर्ण अर्थव्यवस्थेची पाहणी केली जाते. नैसर्गिक व मानवी साधन संपत्ती यांची उपलब्धता व उपयुक्तता विचारात घेऊन संपूर्ण अर्थव्यवस्थेची पाहणी केली जाते. त्यानंतरचा आहे बघा उद्दिष्टे. त्यानंतरचा काय आहे? उद्दिष्टे. आपण काय पाहिलेलं आहोत? मध्यवर्ती नियोजन अधिकार पाहणी पाहिलेलं आहोत. तिसरं आहे उद्दिष्टे. आर्थिक नियोजन हे पूर्वनिर्धारित व निश्चित अशा उद्दिष्टांवर आधारित असते. आर्थिक नियोजन हे पूर्वनिर्धारित व निश्चित अशा उद्दिष्टांवर आधारित असते जे वास्तववादी व लवचिक असतात. जे वास्तववादी व लवचिक असतात. बघा, आर्थिक नियोजन हे पूर्वनिर्धारित व निश्चित अशा उद्दिष्टांवर आधारित असते जे वास्तववादी व लवचिक असतात. पुढचा आहे प्राधान्यक्रम आणि लक्ष्य. पुढचा आहे प्राधान्यक्रम आणि लक्ष्य. बघा, आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आर्थिक नियोजनात प्रत्येक क्षेत्राच्या महत्त्वानुसार प्राधान्यक्रम ठरविला जातो.
लक्ष्य ठरवून उद्दिष्टे प्राप्तीसाठी ठोस पावले उचलली जातात. बघा, आर्थिक विकासाला गती देण्यासाठी आर्थिक नियोजनात प्रत्येक क्षेत्राच्या महत्त्वानुसार प्राधान्यक्रम ठरविला जातो. लक्ष्य ठरवून उद्दिष्टे प्राप्तीसाठी ठोस पावले उचलली जातात. त्यानंतर आहे संसाधनाची जुळवाजुळव. त्यानंतरच आहे संसाधनाची जुळवाजुळव. आर्थिक नियोजनाची वैशिष्ट्यांमध्ये नियोजन करण्यासाठी लागणारी विविध आवश्यक संसाधने, उदाहरण म्हणजे कर आकारणी म्हणा, घरगुती बचत म्हणा, तुटीचा अर्थभरणा म्हणा, बाह्य सहाय्य, सार्वजनिक कर्ज यांची जुळवाजुळव काय आहे, आवश्यक आहे. अशा प्रकारे साधनांची जुळवाजुळव हे काय आहे, आर्थिक नियोजनाची एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असून 6वा आहे योजना कालावधी. याविषयी आपण माहिती पाहू. बघा, नियोजनाचा कालावधी गरजेनुसार वेगवेगळा असू शकतो. नियोजनाचा कालावधी गरजेनुसार वेगवेगळा असू शकतो. भारतासारख्या अनेक देशांमध्ये नियोजनाचा काळ 5 वर्षे इतका असू शकतो. भारतासारख्या अनेक देशांमध्ये नियोजनाचा काळ 5 वर्षे इतका असू शकतो. हे योजना कालावधी आहे. पुढचा आहे मूल्यमापन. बघा, नियोजनातील उद्दिष्टे आणि प्राथमिकता सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. बघा, नियोजनातील उद्दिष्टे आणि प्राथमिकता यातील होणारे बदल समाविष्ट करण्यासाठी मध्यावधी परीक्षण गरजेचे असते. नियोजनातील उद्दिष्टे आणि प्राथमिकता यातील होणारे बदल समाविष्ट करण्यासाठी मध्यावधी परीक्षण गरजेचे असते. त्यासाठी ठराविक कालावधीनंतर योजनांचे काय करावं लागतं, मूल्यमापन केलं जातं. यासाठी ठराविक कालावधीनंतर योजनाचं मूल्यमापन केलं जातं. सतत चालणारी प्रक्रिया हे काय आहे, आर्थिक नियोजनाचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य असून आर्थिक नियोजन ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. या प्रक्रियेद्वारे देशाच्या आर्थिक विकासाचं उद्दिष्ट गाठलं जातं. ह्या प्रक्रियेद्वारे देशाच्या आर्थिक विकासाचं उद्दिष्ट गाठलं जातं. त्यानंतरचं आहे समन्वय. केंद्राप्रमाणे राज्यांमध्येही नियोजन केले जाते. त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचे काम केले जाते. जसं केंद्रामध्ये नियोजन केलं जातं तसेच राज्यामध्येही नियोजन केलं जातं आणि त्यांच्यामध्ये समन्वय साधण्याचं काम सुद्धा केलं जातं. त्यानंतरचं आहे लवचिकता. बघा, मध्यवर्ती नियोजन प्राधिकरण आर्थिक नियोजन करताना लवचिकतेचा दृष्टिकोन समोर ठेवून आवश्यकतेनुसार अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रात समन्वय साधते. मध्यवर्ती नियोजन प्राधिकरण आर्थिक नियोजन करताना लवचिकतेचा दृष्टिकोन समोर ठेवून आवश्यकतेनुसार अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रात समन्वय साधते. त्यानुसार अंमलबजावणीतही लवचिकता साधते आणि त्यानुसार अंमलबजावणीतही काय होते, लवचिकता साधते. अशा प्रकारे आर्थिक नियोजनाचे वैशिष्ट्य आपण पाहिलेलं आहोत. आता आपल्याला एका दृष्टिक्षेपात पंचवार्षिक योजना पाहायच्या आहेत. भारतात एकूण 12 पंचवार्षिक योजना झालेल्या आहेत. पहिली पंचवार्षिक योजना 1951 ते 56 या 5 वर्षात झालेला असून त्याचे उद्दिष्टे व्यूहरचना काय आहे, कृषी क्षेत्राचा विकास करणं असून अपेक्षित लक्ष्य काय होतं, 2.1 होतं. तर साध्यपूर्ती किती झालेलं आहे, 3.6 झालेले. अशा प्रकारे दुसरं, तिसरं, चौथं आणि वार्षिक नियोजन, 1 वर्षीय वार्षिक नियोजन होतं. साखळी योजना त्यांच्यामध्ये होती, 7वी 8वी होतं. अशा प्रकारे एकूण 12 पंचवार्षिक योजना आणि त्याचा उद्दिष्ट काय होतं, तर स्थैर्यासह आर्थिक विकास होतं, दारिद्र्याचं निर्मूलन करणं होतं किंवा सामाजिक न्याय आणि समानतेवर आर्थिक वृद्धी प्राप्त करणं होतं किंवा जलद व सर्वसमावेशक वृद्धी करणं होतं. स्थैर्य उद्योग व कृषी क्षेत्र दोन्हीचा विकास करणं होतं. तर दुसऱ्या पंचवार्षिक योजनामध्ये अवजड उद्योगांचा विकास करणं इत्यादी असलेला आपण पाहिलेलं आहोत आणि त्यांचं प्रमाण सुद्धा अपेक्षित लक्ष्य असून काही प्रमाणात जास्तीत जास्त ते लक्ष्य साध्य करण्याचा ते प्रयत्न केलेला आहे. तर आता आपल्याला फक्त या पाठामध्ये 12व्या पंचवार्षिक योजनाविषयी माहिती पाहायचं आहे. तर त्याचा कालावधी काय आहे, 2012 ते 17 या 5 वर्षात झालेला आहे. तर 12व्या पंचवार्षिक योजना याचा कालावधी काय आहे, 2012 ते 17 हे आपण आता पाहणार आहोत. बघा, 12व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 2012 ते 17 असून जलद व शाश्वत वृद्धीवर लक्ष केंद्रित केलेले आहे. या पंचवार्षिक योजनेमध्ये सरकारी खर्चातून भारतातील शेती म्हणा, शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक कल्याण यांच्या विकासाला प्रोत्साहन देणे हे या योजनेचे अपेक्षित उद्दिष्ट होते. तसेच उत्पादन क्षेत्राच्या विकासातून रोजगार निर्मिती करणे हेही अपेक्षित आहे. अशा प्रकारे 12वी पंचवार्षिक योजना 2012 ते 17 चे हे उद्दिष्टे आहेत.
आता आपल्याला 12व्या पंचवार्षिक योजनेची मुख्य उद्दिष्टे पाहत असताना पहिलं काय आहे, आर्थिक वृद्धी याबद्दल माहिती पाहायचं आहे. आर्थिक वृद्धीमध्ये वास्तविक स्थूल देशांतर्गत उत्पादन वृद्धीचा दर 8% पर्यंत प्राप्त करणे. दुसरं आहे शेतीचा वृद्धी दर 4.0% पर्यंत प्राप्त करणे. तिसरा आहे औद्योगिक व उत्पादन वृद्धीचा दर 10% पर्यंत प्राप्त करणे. चौथा आहे प्रत्येक राज्याचा सरासरी वृद्धी दर हा 11व्या पंचवार्षिक योजनेपेक्षा 12व्या पंचवार्षिक योजनेमध्ये वाढवणे. अशा प्रकारे आर्थिक वृद्धी हे काय आहे, 12व्या पंचवार्षिक योजनेचं महत्त्वपूर्ण आणि पहिलं उद्दिष्ट आहे. दुसरं उद्दिष्ट आहे दारिद्र्य व रोजगार. दुसरं उद्दिष्ट काय आहे, दारिद्र्य व रोजगार. दारिद्र्याचे दरडोई गुणोत्तर 10% पर्यंत टक्क्यांनी कमी करणे. दारिद्र्याचे दरडोई गुणोत्तर 10% पर्यंत टक्क्यांनी कमी करणे. शेती क्षेत्रांव्यतिरिक्त 5 कोटी नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. दुसरं आहे शेती क्षेत्रांव्यतिरिक्त 5 कोटी नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. तिसरं आहे शिक्षण. बघा, योजनेच्या अखेरपर्यंत किमान 7 वर्षापर्यंत शाळेत राहण्याचा कालावधी वाढविणे. तिसरं आहे योजनेच्या अखेरपर्यंत किमान 7 वर्षापर्यंत शाळेत राहण्याचा कालावधी वाढविणे. दुसरं आहे कौशल्याधिष्ठित उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करणे. दुसरं काय आहे, कौशल्याधिष्ठित उच्च शिक्षणाच्या संधी निर्माण करणे. तिसरं आहे योजनेच्या अखेरीस शाळेतील पट्टनोंदणीतील लिंगभेद व सामाजिक अंतर कमी करणे. तिसरं काय आहे, योजनेच्या अखेरीस शाळेतील पट्टनोंदणीतील लिंगभेद व सामाजिक अंतर हे काय आहे, कमी करणं आहे. चौथा आहे आरोग्य. बघा, प्रजनन दर 2.1% पर्यंत कमी करणे. प्रजनन दर 2.1% पर्यंत कमी करणे. त्यानंतर 0 ते 3 वयोगटातील बालकाचे कुपोषणाचे प्रमाण योजनेच्या अखेरीस राष्ट्रीय कौटुंबिक आरोग्य पाहणीच्या म्हणजे NFHS तिसऱ्या स्तराच्या अर्ध्यापर्यंत कमी करणे. म्हणजे तिसऱ्या स्तराच्या अर्ध्यापर्यंत ते कमी करणं आहे. त्यानंतरचं आहे पायाभूत सुविधा. याविषयी आपण माहिती पाहू. पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीत स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या GDP 9% पर्यंत वाढ घडवून आणलेली आहे. पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणुकीत स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या GDP म्हणजेच 9% पर्यंत वाढ घडवून आणलेला आहे. सर्व खेडी पक्क्या रस्त्यांनी जोडलेलं आहे. म्हणजे ग्रामीण दूरध्वनींची व दूरदर्शनची घनता 70% पर्यंत वाढविलेली आहे. ग्रामीण दूरध्वनीची व दूरदर्शनची घनता 70% पर्यंत वाढवलेली आहे. 6वा आहे पर्यावरण व शाश्वतता. 6वा आहे पर्यावरण व शाश्वतता. बघा, 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दरवर्षी 10 लाख हेक्टर इतके वनराई क्षेत्र वाढविणे हे पर्यावरण शाश्वततामध्ये येते. 12व्या पंचवार्षिक योजनेच्या काळात दरवर्षी 10 लाख हेक्टर इतके वनराई क्षेत्र वाढविणे हे पर्यावरण व शाश्वततामध्ये येते. सेवा पुरविणे. सेवा पुरविणे. बघा, योजनेच्या अखेरीस 90% भारतीयांना बँकिंग सेवा पुरवणे. बँक खात्याची जोडणी आधाराशी करणे. बघा, योजनेच्या अखेरीस 90% भारतीयांना बँकिंग सेवा पुरविणे. बँक खात्याची जोडणी आधाराशी करणे. दुसरं आहे अनुदाने व सरकारकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम लाभधारकाच्या खात्यात थेट जमा करणे. अनुदाने व सरकारकडून मिळणाऱ्या लाभाची रक्कम लाभधारकांच्या खात्यात थेट जमा करणे. आता आपण नंतरचं आहे नीती आयोग. नीती आयोगाविषयी आपण माहिती पाहूयात. नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. नीती आयोग म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया विषयी आपण माहिती पाहणार आहोत. 12वी पंचवार्षिक योजनेचा कालावधी 31 मार्च 2017 रोजी संपलेला असून पुढील कार्यपूर्ततेसाठी योजनेस 4 ऑक्टोबर 2017 अशी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. म्हणजे या दरम्यान नियोजन आयोगाऐवजी नीती आयोगाची निर्मिती करण्यात आलेली असून नीती आयोगाची स्थापना हे नाविन्यपूर्ण पावलं आहे. म्हणजे यामध्ये संघटन आणि विकेंद्रीकरणाची तत्वे अधिक मजबूत करणे तसेच आर्थिक वृद्धी व विकासाचा वेग वाढवणे ही उद्दिष्टे आहेत.
बघा, नीती आयोगाचा ठराव 1 जानेवारी 2015 साली मंजूर झालेला असून पण प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी 12वी पंचवार्षिक योजना पूर्ण झाल्यानंतर सुरू झालेली आहे. प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी कधी झालेली आहे? 12वी पंचवार्षिक योजना पूर्ण झाल्यानंतर सुरू झालेला आहे. थिंक टँक कार्य याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. थिंक टँक कार्य याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. बघा, नीती आयोग हा भारत सरकारचे धोरण राबविणारा प्रमुख विचार गट आहे. नीती आयोग हा भारत सरकारचा धोरण राबविणारा प्रमुख विचार गट असून त्याकरता राष्ट्रीय विकासासाठी दूरदृष्टी ठेवून त्यामध्ये राज्यांना उत्साहाने सहभागी होण्याकरता तो भाग पाडतो. तो संघ राज्यांना सहकार्यासाठी काम करणे, संरचनात्मक आधार देऊन व धोरणासाठी राज्यांना सतत मार्गदर्शन करतो. अशा प्रकारे थिंक टँकचे मुख्य आधारस्तंभ आपण पाहणार आहोत. यामध्ये भारताची दृष्टी दस्तऐवज आहे, त्यालाच मग दुसरा आहे 12व्या पंचवार्षिक योजनेचे मूल्यमापन दस्तऐवज आहे. तिसरा आहे परिवर्तनशील भारत, त्यालाच काय म्हटलं जातं? ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. या विषयावर नीती आयोगामार्फत व्याख्याने आयोजित करणे आहे. चौथा आहे शेतकऱ्यांचे दुप्पट उत्पादन आहे. पाचवा आहे फलश्रुती अंदाजपत्रक आणि उत्पादन फलश्रुती आराखडा आहे. सहावा आहे जागतिक उद्योजकांची शिखर परिषद 2017 आहे. सातवा आहे मागासलेल्या जिल्ह्यांची निवड करून त्या सक्षम करण्यासाठी कार्यक्रम राबविलेले आहे. सातवा काय आहे? मागासलेल्या जिल्ह्यांची निवड करून त्यांना सक्षम करण्यासाठी कार्यक्रम राबविणे आहे. अशा प्रकारे नीती आयोग, थिंक टँक कार्य आणि त्याचे थिंक टँकचे मुख्य आधारस्तंभ याविषयी आपण माहिती पाहिलेलो आहोत.